Dear friends, next article of this chapter is Thallophyta or algae. किंगडम प्लांटीचा पहिला महत्वाचा ग्रुप मोस्टली ॲक्वॅटिक असणारा ग्रुप म्हणजे थॅलोफायटा, ज्याची प्लॅंट बॉडी थॅलॉइड असते, डॉर्सी वेंट्रल फ्लॅट असते, अनडिफरन्शिएटेड प्लॅंट बॉडी असते असे थॅलोफाइट्स. Term Thallophyta was proposed by Endlicher. सुरुवातीला एंडलिचर नावाच्या सायंटिस्टनं टर्म थॅलोफायटा यूज केली. The study of algae is called as phycology or algology. ज्या ब्रांच मध्ये अल्गीचा स्टडी केला जातो त्याला म्हणायचं फायकॉलॉजी और अल्गॉलॉजी. टर्म algae was first coined by Linnaeus. लिनियस नावाच्या सायंटिस्टने पहिली अल्गी ही टर्म यूज केलेली आहे. It is derived from Greek word phycos which means alga or seaweed. किंगडम प्लांटी मध्ये पहिला महत्वाचा ग्रुप जो आहे तो आहे अल्गी, थॅलोफाइट्स. प्लांट बॉडी इज अनडिफरन्शिएटेड. रूट स्टेम लीव्ज असं डिफरन्शिएशन यामध्ये झालेलं नाही. मोस्टली ॲक्वॅटिक आहेत. काही मराईन वॉटर मध्ये राहतात, काही फ्रेश वॉटर मध्ये राहतात. काही इपिफायटिक आहेत, सिम्बायोटिक आहेत. दे आर सिंपल थॅलॉइड ऑटोट्रॉपिक chlorophyll bearing aquatic, that is a fresh water and marine organisms. They also occurs in moist stones, soils and wood. Some occurs in association with fungi called as lichens. आणि काही स्लॉथ बियर, या स्लॉथ बियरच्या बॉडीवर सुद्धा अल्गी राहतात. म्हणजे सिम्बायोटिक किंवा असोसिएशन आहे इतरांबरोबर त्यांचं. अल्गी आणि फंजायचं सिम्बायोटिक असोसिएशन आपल्याला मिळतं लायकेन मध्ये. आणि ॲनिमल मध्ये सुद्धा स्लॉथ बियर बरोबर त्या असोसिएटेड आहेत. अल्गीचे 18,000 जेनेरा आहेत आणि 29,000 स्पीसीज आपण शोधलेल्या आहेत. तर असा अत्यंत महत्वाचा आणि मोठा ग्रुप आहे थॅलोफायटा म्हणजे अल्गीचा. या अल्गीमध्ये अनेक टाइप येतात. सम अल्गी आर युनिसेल्युलर. जसं इथं काही क्लॅमायडोमोनास, जसं आपण क्लोरेल्ला विचारात घेतली. युनिसेल्युलर नॉन मोटाईल आहे क्लोरेल्ला. परंतु क्लॅमायडोमोनासचा विचार केला तर मोटाईल आणि युनिसेल्युलर आहे क्लॅमायडोमोनास. So some algae are unicellular like
like chlorella and chlamydomonas. Some are in the form of colony, जसं वॉलवॉक्स. इथं वॉलवॉक्स मध्ये बघा सेल 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 सेलचा ग्रुप आहे, एक कॉलनी तयार करतात. इथं वॉलवॉक्सचा फॉर्म कोलोनियल, कॉलनी बनवणारा फॉर्म आहे. सम आर इन द फॉर्म ऑफ फिलामेंटस, युलोथ्रिक्स असेल किंवा स्पायरोगायरा असेल, यांच्यामध्ये अनब्रँच्ड फिलामेंट्स आपल्याला पाहायला मिळतील. काही मध्ये जसं एक्टोकार्पस विचारात घेतलं तर या एक्टोकार्पस मध्ये ब्रँच्ड फिलामेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही तर अतिशय मोठे फॉर्म्स आहेत, त्याला सीवीड्स किंवा कल्प्स म्हणतो. मोठे सीवीड्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा कल्प्स त्यांना आपण म्हणतो. पुढे त्याचा फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवतो. सर्गॅसम सारखे कल्प्स आपण, मोठे फॉर्म्स, सीवीड्स. आणि त्याच्यामध्ये तर काही तर 100 मीटर मॅक्रोसिस्टिस असे पण फॉर्म्स आहेत. आणि ते फॉर्म्स होल्ड फास्टच्या सहाय्यानं सबस्ट्रॅटमला अटॅच झालेले असतात. कारा, एक्टोकार्पस ब्रँच्ड फॉर्म्स आहेत, कॉम्प्लेक्स फॉर्म्स आहेत काही त्यातले. तर इथं काही नॉन मोटाइल युनिसेल्युलर, मोटाइल युनिसेल्युलर, unbranched filamentous, branched filamentous, culps, etc. Variety of forms are present in algae. But plant body is not differentiated into root, stem and leaves. प्लांट बॉडी कशी आहे? हॅप्लॉइड आहे, गॅमेटोफायटिक आहे. आणि त्याच्यामध्ये गॅमेटोफायटिक फेजेस लाईफ सायकल मध्ये डॉमिनंट आहेत. प्लांट बॉडी इज सिंपल थॅलस, consists of parenchymatous cells or tissues. It is not differentiated into root, stem and leaves. Cell wall usually made up of inner cellulose and outer pectin. रिझर्व फूड मटेरियल जे आहे ते स्टार्च असेल किंवा अन्य फॉर्म मध्ये, पुढे येतीलच ते फॉर्म्स आपल्याला, यांच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं. इथं फॉर्म्स वेगवेगळे आपण दाखवलेले आहेत. Algae surrounded by mucilaginous sheath and below the sheath cell wall is present made up of cellulose and pectin. आतलं सेल्युलोजचं कव्हरिंग आहे आणि आउटर पेक्टिक कंपाऊंडचं कव्हरिंग त्यामध्ये आहे. The cells have well developed eukaryotic nucleus. त्यात well developed nucleus आहे, eukaryotic nucleus आहे. The minimum number of chromosome in algae is n equal to 2. Porphyra linearis याच्यामध्ये फक्त 2 क्रोमोसोम असतात सेल मध्ये. आणि मॅक्झिमम नंबर जो आहे तो आहे 592. नेट्रियम डिजिटालिस मध्ये 592 एवढा क्रोमोसोम नंबर आहे.
मगाशी तुम्हाला मी म्हटलं होतं की जे कल्प्स आहेत, सीवीड आहेत, सर्गॅसम आहे, असं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर त्याचं दिसतं. सबस्ट्रॅटमला अटॅचमेंट कशाच्या मदतीनं झालेली असते? होल्ड फास्ट. आणि हे फ्रॉन्ड आहे, याच्यामध्ये गॅस ब्लॅडर असतात आणि हे लीफ लाईक ब्लेड्स पण पाहायला मिळतात, स्टाईप पण पाहायला मिळतो. अशा प्रकारचं नेचर या सर्गॅसम सारख्या ब्राऊन अल्गी मध्ये पाहायला मिळेल. मॅक्रोसिस्टिस मी सांगितलं मगाशी, सर्वात मोठी ब्राऊन अल्गी. यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट कसे आहेत? डेफिनेटली क्लोरोप्लास्ट तर असणारच आहेत. कप सेप्ड वॉलवॉक्स मध्ये क्लोरोप्लास्ट कप सेप्ड आहे. युलोथ्रिक्स मध्ये गर्डल सेप्ड आहे. जिग्नेमा नावाच्या अल्गी मध्ये स्टार सेप्ड क्लोरोप्लास्ट आहे. रिबन किंवा स्पायरल क्लोरोप्लास्ट आहे स्पायरोगायरा मध्ये. या क्लोरिन कायमॅटस सेल्स इथं आहेत, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट दाखवलेले आहेत. फायकोबिलिन्स, they are of 3 types, namely phycocyanin blue, phycoerythrin red आणि फ्युकोझॅन्थिन ब्राऊन असे फायकोबिलिन्स इथं आहेत, पिगमेंट्स आहेत. क्लोरोफिल ए तर सर्व अल्गी मध्ये असणारच आहे, पण त्याच्याशिवाय काही मध्ये क्लोरोफिल बी आहे, काही मध्ये सी आहे, काही मध्ये डी आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएशन आपण पुढे बघू ग्रुप स्टडी करताना. त्याबरोबरच या क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोप्लास्ट मध्ये पायरिनॉइड्स आहेत. एक प्रोटीनॅसियस बॉडी आहे, समजा अशी प्रोटीन न बनलेली बॉडी आहे. And this body is surrounded by starch. यावर प्रत्येक ठिकाणी MCQ विचारला आहे, what is pyrinide? So it is proteinaceous body present in chloroplast of algae surrounded by starch. These are one or more in number. आणि फंक्शन काय? स्टोरेज ऑफ स्टार्च. आता रिझर्व फूड मटेरियल बद्दल मगाशी आपण सांगितलं होतं, तर इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च इन ग्रीन अल्गी. जर ग्रीन अल्गी असतील तर रिझर्व फूड मटेरियल त्यांच्यामध्ये स्टार्च आहे. लॅमिनारिन कार्बोहायड्रेट, मॅनिटॉल अल्कोहोल इन ब्राऊन अल्गी. ब्राऊन अल्गी मध्ये लॅमिनारिन आणि मॅनिटॉलच्या फॉर्म मध्ये रिझर्व फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. फ्लोरिडियन स्टार्च इन रेड अल्गी. रेड अल्गी मध्ये फ्लोरिडियन स्टार्च. ल्युकोसिन ग्रॅन्युल्स अँड ऑइल्स इन येलो ग्रीन अल्गी. असं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये रिझर्व फूड मटेरियल अल्गी मध्ये स्टोअर केले जातं. त्याच्यानंतर या अल्गी मध्ये रिप्रोडक्शन. अल्गी मध्ये सर्व मेथड रिप्रोडक्शनच्या आहेत. व्हेजिटेटिव्ह मेथड आहे, असेक्शुअल मेथड बाय स्पोअर फॉर्मेशन आणि सेक्शुअल मेथड बाय गॅमेट फॉर्मेशन. इथं सर्व मेथड आपल्याला पाहायला मिळतील. पहिली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची मेथड
आता जे युनिसेल्युलर फॉर्म असतील त्यांच्यामध्ये बायनरी फिशन बडिंग सारख्या मेथड असणार आणि ज्या फिलामेंटस अल्गी आहेत त्यांच्यामध्ये कॉमन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे फ्रॅगमेंटेशन. एक मल्टी सेल्युलर फिलामेंटचे तुकडे 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 झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन कंप्लीट फिलामेंट तयार होऊ शकतं. सो मोस्ट कॉमन मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन फिलामेंटस अल्गी इज फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन. अल्गी मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस स्पोअर फॉर्मेशन होते. स्पोअर ही अशी स्पेशल सेल तयार होते की जोपर्यंत प्रतिकूल वातावरण आहे तोपर्यंत ती सेल तशीच राहणार आणि फेवरेबल कंडिशन अवेलेबल झाली की ती जर्मिनेट होणार आणि नवीन प्लांट बॉडी बनवणार. अल्गी मध्ये अनेक टाईपचे स्पोर्स तयार होतात. त्यामध्ये सर्वात कॉमन स्पोर कोणता तर तो आहे झूस्पोर. झूस्पोर इज अ मोस्ट कॉमन स्पोर इन अल्गी. मोटाईल स्पोर असल्यामुळं फ्लॅजेला त्यामध्ये असल्यामुळं या स्पोरला प्लॅनोस्पोर असंही म्हटलेलं आहे. हे झूस्पोर पाण्यातून जात असताना त्यांना सुटेबल सबस्ट्रॅटम अवेलेबल झाला, they lose the flagella, germinate and give rise new gametophyte or algal filament or algae. तर झूस्पोर्स इथं कॉमनली तयार होणारे स्पोर्स आहेत. आता पाणी असेल तर झूस्पोर नक्कीच तयार होतात, परंतु पाणी नसेल तर अशा वेळी अप्लॅनोस्पोर तयार होतात. नॉन मोटाईल स्पोर तयार होतात, त्याला आपण म्हणतो अप्लॅनोस्पोर. नॉन मोटाईल स्पोर्स तयार होतात काही अल्गीमध्ये. आणखी प्रतिकूल परिस्थिती असेल, ऍडव्हर्स कंडिशन असेल तर थिक रेजिस्टंट असे स्पोर्स तयार होतात. हिप्नोस्पोर, अकायनाइट किंवा आणखी स्पोर्स म्हणजे एक्झोस्पोर, एक्झोस्पोर्स. So varieties of spores are produced in asexual reproduction in algae. So asexual reproduction takes place by spore formation in algae. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपल्याला तर माहिती आहे ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये गॅमेट तयार होतात त्यांचं युनियन होऊन फ्युजन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो आणि त्यापासून डायरेक्ट नवीन प्लांट बनतात. मिओसिस होऊन एम्ब्रिओ नो एम्ब्रिओ फॉर्मेशन, नॉन एम्ब्रिओ फाईट आहेत. त्यामुळं झायगोट मध्ये मिओसिस होणार, हॅप्लॉइड स्पोर तयार होणार आणि त्यांच्यापासून नवीन गॅमेटोफाइट्स तयार होतात. तर अशा प्रकारची सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस सुद्धा यामध्ये आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्स नावाची कॅरेक्टर मुळात अस्तित्वात आली इथं अल्गी मध्ये.
हाऊ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ओरिजिनेटेड. असं म्हटलं जातं की दोन झुसपोर पाण्यात जात असताना ते चुकून फ्यूज झाले. जायगोट नावाची सेल बनली, तिच्यात मिओसिस नावाची डिव्हिजन झाली, 4 हॅप्लॉइड स्पोर जेनेटिकली स्ट्रॉंगर बनले आणि त्याच्यापासून स्ट्रॉंग प्लांट बनले अल्गीचे. चुकून झालं पण चांगलं झालं. इथंच सेक्शुअल रिप्रोडक्शनची सुरुवात झाली अल्गीमध्ये. ॲक्सिडेंटल फ्युजन ऑफ 2 मोटाईल सेल्स. आणि 2 मॉर्फोलॉजिकली सिमिलर बट फिजिओलॉजिकली डिसिमिलर सेलचं युनियन होऊन जायगोट बनत असेल तर त्या मेथडला म्हणायचं आयसोगॅमी. पहिली सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड अल्गीमध्ये अस्तित्वात आली, आयसोगॅमी, ज्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकली सिमिलर आणि जेनेटिकली किंवा फिजिओलॉजिकली डिसिमिलर म्हणू आपण. यावर 2013च्या नीटमध्ये MCQ विचारला होता. आयसोगॅमेट्स आर मॉर्फोलॉजिकली सिमिलर बट फिजिओलॉजिकली डिसिमिलर गॅमेट्स आहेत. द फ्युजन ऑफ सिमिलर गॅमेट्स they may be flagellated, example Ulothrix, or non-flagellated in Spirogyra. दोन्ही गॅमेट सारखे दिसतात बाहेरनं, फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. मग पुन्हा इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये वाटलं की काहीतरी बदल करायला पाहिजे, मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये काहीतरी फरक करायला पाहिजे, आणि मग ॲन आयसोगॅमी, डिसिमिलर गॅमेट. त्यामध्ये मेल गॅमेट स्मॉलर बनले, मोटाईल बनले, ऍक्टिव्ह बनले, नंबर जास्त झाला. फिमेल गॅमेट बिकम्स लार्जर. आणि अशा 2 डिसिमिलर गॅमेटचं युनियन होऊन जर जायगोट बनत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲन आयसोगॅमी. फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स डिसिमिलर इन साइज. एक्झाम्पल सम स्पीसीज ऑफ युडोरिना. युडोरिनाच्या काही स्पीसीज मध्ये हे पाहायला मिळेल. इथंही फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. मग पहिल्या 2 मेथड मध्ये आयसोगॅमस आणि ॲनआयसोगॅमस मध्ये दोन्ही गॅमेट वॉटर मध्ये रिलीज केले जाणार, एक्सटर्नल फर्टिलायझेशन होणार. त्यामुळं एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये मायक्रोस्कोपिक गॅमेटचं फ्युजन होणं रेअर आहे का शुअर आहे? तर रेअर आहे. त्यामुळं रेअर नकोय मेथड, आपल्याला बदल केला पाहिजे आणि शुअर मेथड अस्तित्वात येणं गरजेचं आहे, आणि ती आलेली आहे ऊगॅमस मेथड ऑफ रिप्रोडक्शन. आणि या ऊगॅमस रिप्रोडक्शनच्या मेथड मध्ये पहा बदल भरपूर केले. मेल गॅमेट्स कसे आहेत? ऍक्टिव्ह आहेत, मोटाईल आहेत, नंबर त्याचा जास्त आहे, आणि हे वॉटर मध्ये रिलीज केले जाणार. फिमेल गॅमेटचा नंबर कमी केला. फिमेल गॅमेट नंबर कमी केला. इथं ऊगोनियम
sex organs are not covered by jacket. Non-jacketed sex organs algae मध्ये आहेत. Unicellular and non-jacketed sex organs are present in Thallophyta or algae. Question may ask. फिमेल गॅमेट नॉन मोटाईल आहे, पॅसिव्ह आहे, लार्ज आहे, तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडी मधून बाहेर पडत नाही. आणि मेल गॅमेट जे वॉटर मध्ये रिलीज केले जातात, दीज मेल गॅमेट्स आर कॅरीड टुवर्ड्स फिमेल गॅमेट. मग किमोटॅक्सिक मोमेंट असतील किंवा अन्य प्रोसेसनं ते फिमेल गॅमेट कडे कॅरी केले जातात. अँड फर्टिलायझेशन टेक्स इनसाइड द फिमेल सेक्स ऑर्गन और फिमेल बॉडी. आणि फर्टिलायझेशन इंटरनल झालं, त्यामुळं शुअर मेथड म्हणतो आपण कोणती, तर हीच आहे ओगॅमी. फ्युजन बिटवीन वन लार्ज नॉन मोटाईल स्टॅटिक female gamete and smaller motile male gametes, oogamy, volvox, fucus, etc. आता एक क्वेश्चन तुम्ही लक्षात घ्या, असा कोणता ग्रुप आहे या अल्गी मध्ये की त्याच्या काही स्पीसीज आयसोगॅमस आहेत, काही स्पीसीज एनायसोगॅमस आहेत आणि काही स्पीसीज ओगॅमस आहेत. अशी अल्गी कोणती, तर अशी अल्गी आहे क्लॅमायडोमोनास. काही स्पीसीज या क्लॅमायडोमोनासच्या आयसोगॅमस आहेत, काही एनायसोगॅमस आहेत, काही ओगॅमस आहेत. टोटल सेक्शुअल रिप्रोडक्शनचं इव्होल्युशन इथं क्लॅमायडोमोनास मध्ये पाहायला मिळेल. तर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, या दोन गॅमेटचं युनियन झाल्यानंतर, फ्युजन झाल्यानंतर इथं झायगोट नावाची सेल तयार होते आणि या झायगोट मध्ये मियोसिस डिव्हिजन होते आणि मियोसिसनं इथं 4 स्पोर्स तयार होतात. आणि ते मॉर्फोलॉजिकली सिमिलर बट जेनेटिकली डिसिमिलर स्पोर तयार होतात, कारण दे आर द प्रोडक्ट ऑफ मियोसिस. झायगॉटिक मियोसिस इथं आहे आणि यांच्यापासून पुन्हा प्रत्येकापासून न्यू स्ट्रॉंग असे असणारे प्लांट तयार होतात. झायगॉटिक मियोसिस, दो देर इज नो एम्ब्रियो फॉर्मेशन इन थॅलोफायटा. तर अशा प्रकारचं अल्गीचं लाईफ सायकल होतं. काही अल्गी, आपण मोस्टली अल्गी मध्ये बाकीच्या काय सांगितलंय, सेक्स ऑर्गन्स आर युनिसेल्युलर अँड नॉन जॅकेटेड, बट इन कारा सेक्स ऑर्गन्स आर मल्टीसेल्युलर अँड जॅकेटेड. मल्टीसेल्युलर जॅकेटेड, इथं एन्थ्रिडियम दिसतोय आपल्याला, फिमेल सेक्स ऑर्गन आहे, वरती फिमेल सेक्स ऑर्गन, खाली मेल सेक्स ऑर्गन, एन्थ्रिडियम आहे. असे कॉम्प्लेक्स सेक्स ऑर्गन्स अल्गी मध्ये इतर ठिकाणी फारसे पाहायला मिळत नाहीत, पण इथं आपल्याला मल्टी सेल्युलर जॅकेटेड सेक्स ऑर्गन्स पाहायला मिळतात. यावर पण एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, लक्षात असू द्या. देन इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी.
या अल्गीचा इम्पॉर्टन्स काय आहे? दे आर मेन फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ. या अर्थ वरती जेवढी फोटोसिंथेसिस प्रोसेस होते 50% प्रोसेस एकट्या अल्गी मध्ये आहे. कारण पाण्याचा एरिया अर्थ वरती एकदम जास्त आहे आणि सगळीकडे पाण्यामध्ये अल्गी 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 आहे. त्यामुळं फोटोसिंथेसिस प्रोसेस मॅक्झिमम यामुळं होते. एकतर जमिनीचा एरिया कमी, जमिनीवर सगळीकडे प्लांट आहेत अशातला भाग नाही आहे. सो दे आर प्रायमरी प्रोड्युसर्स and the basis of food cycle of all aquatic animals. About 70 species of marine alga used as a food. Food म्हणून वापर करतो आपण. Porphyra, Laminaria, Sargassum यांच्या स्पीसीज फूड म्हणून वापरल्या जातात. आगार आगार नावाची जी पावडर बनवतो आपण टिश्यू कल्चरच्या टेक्निक मध्ये सॉलिडिफाइंग मीडियम म्हणून वापरतो, तर आगार आगार पावडर जी आहे ती जेलिडियम आणि ग्रासिलारिया नावाच्या अल्गी पासून आपण मिळवतो. आणि त्याबरोबरच आईस्क्रीम मध्ये, जेली मध्ये पण वापर आपण त्याचा करतो. Some marine brown and red algae produces hydrocolloids. Some marine and brown algae produces hydrocolloids म्हणजे water holding substance. अल्गीन नावाचा ब्राऊन अल्गी मध्ये बनतो. कॅरागेनिन नावाचा रेड अल्गी मध्ये बनतो आणि याचा कमर्शियल यूज आपण करू शकतो. प्रोटीन रिच युनिसेल्युलर अल्गी लाईक क्लोरेला स्पायरुलिना स्पेस ट्रॅव्हलर आहेत. त्यांना प्रोटीन रिच डाएट आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यासाठी क्लोरेला आपण फूड सप्लिमेंट म्हणून स्पेस ट्रॅव्हलरला देऊ शकतो. स्पेस ट्रॅव्हलरना आपण फूड सप्लिमेंट म्हणून देऊ शकतो. तर काही अल्गी फॉडर म्हणून सुद्धा यूज केल्या जातात. काही अल्गीज मधून आपण आयोडीन एक्स्ट्रॅक्ट करतो. इतर अनेक प्रकारचे कंपाऊंड्स आपल्याला अल्गी मधून मिळत असतात. असे अनेक उपयोग आहेत या अल्गीचे. दिस इज अबाउट जनरल कॅरेक्टर्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी. यानंतर पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ अल्गी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच.